आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी केली जाते, कारण आतापर्यंत 20 दशकाच्या नंतर हा दोन्ही भावंड एकत्र आल्याने संपूर्ण खऱ्या अर्थाने हे वर्ष सरता सरता मराठी माणसाला एक आनंदाचा क्षण देण्यात आलेला आहे। आज मीरा भाईंदरमध्ये हा जल्लोष साजरा केला जातो। ठाकरे गट असू दे किंवा मंच असू दे, एकत्रितपणे हा जल्लोष साजरा केला जातो। नेमकी त्याच्या पाठीमागे भावना काय आपण जाणून घेऊ। आज आमच्यासाठी खरंच खूप मोठा आणि भाग्याचा दिवस आहे की आज शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे राणे साहेब आणि आम्ही सगळे आज मीरा भाईंदरमध्ये नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकत्र झालेलो आहोत। आणि खरंच नाताळ आहे, नाताळ म्हणजे ख्रिश्चनांचा दिवाळी सण आहे, परंतु आज आम्ही मराठी आणि ख्रिश्चन बांधव एकत्रितरित्या नाताळ सण साजरा केलेला आहे। आज खूप मोठा दिवस आहे या महाराष्ट्रासाठी। दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत, भविष्यात त्याचे पडसाद जे उमटतील ते अख्ख्या महाराष्ट्राला दिसतील। परंतु मी आज मराठी माणसाला सांगू इच्छितो की मागील 20 वर्षापासून जे आपल्या मनामध्ये शल्य होतं त्या शल्य मिटून गेलेलं आहे। दोन्ही भाऊ आज शिवतीर्थावर ते गेले, तिकडे बाळासाहेबांच्या चरणी नतमस्तक झाले आणि युतीची घोषणा केली। खरंच आमच्यासाठी विजयाचा दिवस आहे। बघा, अतिशय चांगलं पर्व चालू झालेलं आहे। मराठी माणसांच्या जे मनात होतं, आज जे हृदयात होतं ते आज जे घडणार आहे। त्यामुळे मराठी माणसासाठी ठाकरे ब्रँड हे किती महत्त्वाचं आहे हा तुम्ही बघा। बाळासाहेब ठाकरेपासून जर तुम्ही बघत असाल तर मराठी माणसाचा कणा म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व आणि मराठी लोकांचं होतं महाराष्ट्रामध्ये। हे जुमला पार्टी येऊन आहे ना महाराष्ट्राचं आणि पुऱ्या देशाचं नुकसान केलेलं आहे, लक्षात घ्या। त्यामुळे हे भारतीय जुमला पार्टी जी आहे ना यांनी सगळं सत्यानाश करून टाकला पुऱ्या महाराष्ट्राचा आणि पुऱ्या देशाचा। तर असं मला वाटतं आहे की ठाकरे ब्रँड हे नक्कीच महाराष्ट्रासाठी हित ठरेल आणि प्रत्येक मराठी माणूस मग कुठला पक्षाचा असू दे तो याच मराठी माणसाच्या ठाकरे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा राहील। आणि जे बीजेपीचे आमदार खासदार आहेत, जे मराठी खासदार आहेत, आमदार आहेत, त्यांना ते स्वतःसाठी खड्डा खोतात, लक्षात घ्या। हे जे भारतीय जुमला पार्टीबरोबर जे त्यांनी संघटन केलेलं आहे, जे गठबंधन केलेलं आहे, हे त्यांच्या पायावर कुऱ्हाडी मारण्याचं काम करत आहे, उज्ज्वल भविष्य उद्ध्वस्त करण्याचं काम करत आहेत। तर तुमच्या माध्यमातून मला मराठी आमदार खासदारांना एवढंच कळकळीची विनंती आहे की यांच्या भूलथापाला बळी पडू नका। आपल्या देशाचं नुकसान करणारे हे जुमला पार्टी आहे, लक्षात घ्या। त्यामुळे मराठी आमदार खासदारांनी आता सतर्क राहायला पाहिजे, नाहीतर तुम्ही भविष्य हे उद्ध्वस्त करताय, हे यांच्या नादी लागून हे सिद्ध होतं आहे। त्यामुळे ठाकरे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहा, महाराष्ट्राच्या हितासाठी उभे राहा अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो। आणि मराठी माणूस फार आनंदात आहे। तुम्ही बघत असाल मीरा भाईंदरमध्ये मनसे असू दे, शिवसेना असू दे, उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे गट हे आम्ही सगळं एकत्र या ठिकाणी आलो आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकदा फार मोठा परिणाम होणार आहे। आणि हे जुमला पार्टी जी आहेत ना ह्यांना नक्कीच गाड्याचं काम हे ठाकरे बंधू करतील, हे तुमच्या माध्यमातून। त्या महानगरपालिकेमध्ये तुम्हाला किती शेअर भेटेल? बघा, किती येतील किती नाही मी भविष्य सांगू शकत नाही तुम्हाला, पण आमचे जेवढे जातील ना त्यांच्या नाकात दम करणार हे तुम्हाला मी आता लिहून देतो, लक्षात घ्या। त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये जनतेची लूट जो चालली आहे, रस्ते, वीज, गटार, पाणी, हे 25 वर्षापासून 30 वर्षापासून जे प्रलंबित विषय आज पण तेच विषय। आमदार खासदार फक्त आम्ही सूर्याचं पाणी आणू, हे पाणी आणू, ते पाणू, हे सगळं जुमल्या देण्याचं काम चालू आहे। फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे। त्यामुळे हे उद्ध्वस्त करण्याचं काम शिवसेना आणि मनसेचे जे नगरसेवक जातील, काँग्रेस आमच्याबरोबर गठबंधन आहे, त्यामुळे त्यांचे नगरसेवक जातील आणि हाणून पाडतील, हे तुमच्या माध्यमातून सांगतो। एकदम मराठी माणूस म्हणा किंवा इतरांच्या देखील जे शिवसेना मनसेला वर प्रेम करणारे आहेत त्यांना आज अत्यंत 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 आनंद झालेला आहे आणि त्या आनंदाचा जल्लोष आम्ही सर्वच जण इथे करत आहोत। आणि खरोखरच एक मनाचं पारणं फिटलेलं आहे की दोन ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहेत। त्यामुळे चलेगा ठाकरे ब्रँड ही चलेगा। संपूर्ण देशामध्ये उद्यापासून नाताळ क्रिसमस सुरू होणार आहे, पण आज महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस दिवाळी साजरी करतो, काय सांगाल त्याबद्दल? अर्थातच ज्या क्षणाची वाट बघत होती मराठी माणसं, तो क्षण आज सर्वांसमोर आलेला आहे। त्यामुळे जल्लोषात मराठी माणूस आनंद साजरा करत आहे। तर नक्कीच हे युतीचा येत्या निवडणुकीमध्ये किती परिणाम होईल? चांगलाच परिणाम होईल, कारण शिवसेना मनसे युती म्हणजे जी मतं विभागली जात होती ती मतं आम्ही सगळेजण एक मताने, किती मध्ये थोडंफार जरी 19-20 असेल तरी पण आपण एकत्रित येऊन ठाकरे ब्रँडसाठी आम्ही काम करू, हे निश्चितपणे मी याद्वारे सांगते।